नमस्कार, मी विजया बामण। 52 फुटले एकही निवडून आला नाही। पवारांनी अजित पवारांना भविष्यच दाखवलंय। रायगडावर तुतारी वाजवून नवीन युद्धाचं रणशिंग काल शरद पवारांनी फुंकलं। त्यासोबतच इतिहासाची आठवण करून देत अजित पवार गटाला भविष्य दाखवलंय। तुम्ही तरी 42 आहात। जेव्हा 60 मधील 52 फुटले होते आणि माझ्याकडे फक्त 6 उरले होते, तेव्हा मी पुन्हा 6 चे 60 केले आणि 52 फुटले, त्यातील एकही निवडून आला नाही। शरद पवार फक्त अजित पवार गटाला भविष्य दाखवत आहेत। ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला, तिथून शरद पवारांनी आपल्याला मिळालेली जानता राजा या उपाधी सोबत स्वतः रायगडावर जाऊन आता हा जानता राजा खऱ्या अर्थाने सज्ज झाला हे दाखवून दिलंय। पवार जे भविष्य अजित पवारांना दाखवत आहेत, त्याचा इतिहास नेमकी काय, आज आपण हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नेमकं घडलंय का? सोडून गेलेल्यांविषयी बोलायचं नाही हे धोरण शरद पवारांनी पाळलं आहे। त्याचं काय करायचं ते मी बघतो, असा इशारा पवारांनी एका सभेतून दिला। काही माणसं गेली तरी त्याची मला चिंता नाहीये। 1980 मध्ये 52 आमदार मला सोडून गेले होते, पण पुढच्या निवडणुकीत त्यातला एकही निवडून आला नाही, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली। 1980 मधील निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाचे 60 आमदार निवडून आले होते। त्यावेळी 15 दिवसांसाठी मी परदेशात गेलो असताना काही मंडळींना सत्तेचा आमिष दाखवून आमदार फोडले गेले होते। मी परत आलो तेव्हा माझ्या सोबत केवळ 6 आमदार उरले होते। 1985 मधल्या निवडणुकीत पुन्हा 6 चे 60 आमदार मी करून दाखवले, असं शरद पवारांनी सांगितलं। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 ते 1977 च्या कालावधीत देशव्यापी आणीबाणी जाहीर केली होती। मार्च 1977 च्या लोकसभा निवडणुकांनंतर 21 मार्च 1977 रोजी आणीबाणी उठली। त्यावेळी काँग्रेसला दणदणीत पराभवाचा सामना करावा लागला होता। जनता पक्षाचे मोरारजी देसाई पंतप्रधानपदी निवडून आले। ते भारताचे पहिले काँग्रेसोत्तर पंतप्रधान ठरले होते। आणीबाणीचा परिणाम काँग्रेसवर मोठ्या प्रमाणावर झाला होता। 1978 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली आणि यशवंतराव चव्हाण आणि त्यासोबतच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी काँग्रेसची स्थापना झाली। 1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुलोस सरकार स्थापन झालं। शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। 1980 साली इंदिरा गांधींचं सत्तेत पुनरागमन झालं आणि त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकार बरखास्त केली। यामध्ये शरद पवारांच्या सरकारचाही समावेश होता। जून 1980 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं 288 पैकी 186 जागा जिंकल्या। समाजवादी काँग्रेसला फक्त 47 जागा जिंकता आल्या। बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री झाले। त्यावेळी शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते। विधानसभेत निवडून आलेले आमदार एक एक करत शरद पवारांची साथ सोडत गेले। शरद पवार कामानिमित्त लंडन दौऱ्यावर गेले असतानाच मोठ्या संख्येने आमदारांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला। फक्त 6 आमदार शरद पवार यांच्या सोबत राहिले, त्यामुळे पवारांचं विरोधी पक्षनेते पदही गेलं। 1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली आणि काँग्रेसचं नेतृत्व राजीव गांधींकडे गेलं। त्यानंतर लोकसभा निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसनं 404 जागा जिंकल्या। समाजवादी काँग्रेसचे फक्त 4च खासदार निवडून आले। यापैकी शरद पवार हे देशात दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आलेले खासदार होते। 1985 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवारांनी तरुण आणि नवख्या उमेदवारांना संधी दिली आणि 54 आमदार निवडून आणले होते। आता तुम्ही म्हणाल तो काळ आणि हा काळ वेगळा आहे। तेव्हा इंदिरा गांधी होत्या, आता नरेंद्र मोदी आहेत, पण आपल्यासाठी हे नवीन दिसतंय। पवारांसाठी जे घडतंय ते नवीन नाहीये। त्यामुळे पवार यावेळी 42 चे किती आमदार करणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरतंय। राज्याच्या राजकारणामध्ये ज्या आजच्या घडीला घडामोडी घडतायत, या घडामोडी आपण पहिल्यांदा बघतोय, पण शरद पवार या गोष्टी अनुभवून बसलेले। त्यांची देहबोली, त्यांचा संयम, पक्ष आणि चिन्ह जाऊन सुद्धा अजूनही त्यांनी अजित पवार गटावरती थेट नाव घेऊन टीका न करणं आणि अजित पवार गटानं उठसूट शरद पवारांवर टीका करणं, यामध्येच शरद पवार आणि अजित पवारांचं साम्य जे आहे ते प्रकर्षानं जाणवतंय। शरद पवारांची संयमाची भूमिका आणि ज्या पद्धतीने 7 म्हणजे निवडणुका, मतदान उद्या आणि सभा आज, अशा पद्धतीची ज्यावेळेस एक वातावरण निर्मिती होईल, त्यावेळी पवार त्यांचे छक्के हे अगदी शेवटच्या टप्प्यात मारतील। आत्ताच ते वातावरण निर्मिती करून ठेवणार नाही, असंच एकंदरीत दिसून येतंय। आता पाहणं हे गरजेचं आहे की आता अजित पवार गटासोबत 42 जण आहेत। आता जे फुटलेत त्या फुटलेल्यांचं काय होतंय आणि 42 चे शरद पवार किती करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। याबाबत तुमचं काय मत आहे
कमेंट जरूर करा. जय महाराष्ट्र पब्लिक.